काँग्रेसला माझी गरज नसेल तर माझ्याकडे पर्याय आहेत, असं विधान 3 दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी केलं होतं। त्यानंतर शशी थरूर हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या। सध्याच्या काँग्रेस पक्षात शशी थरूर यांच्यासारखे नेते फारच कमी आहेत। त्यामुळे आता जर शशी थरूर भाजपमध्ये गेले तर नेमकं काय होणार, ते भाजपमध्ये जाणार का, आणि मुळात शशी थरूर हे काँग्रेसवर कशासाठी नाराज आहेत आणि हे शशी थरूर नेमके आहेत तरी कोण, जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी सारिका। प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते। सध्या केरळमध्ये डाव्या लोकशाही आघाडीचं सरकार आहे। येणाऱ्या 2026च्या विधानसभा निवडणुकीसाठी तिथले सगळेच पक्ष कसून तयारी करतायत आणि यामध्ये काँग्रेस सुद्धा मागे नाही। काँग्रेसनंही राज्यात बैठका घ्यायला सुरुवात केली आहे। या बैठकांना काँग्रेसचे राहुल गांधी, त्याचप्रमाणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर हेही उपस्थित राहत आहेत। पण तुम्हाला हे माहिती आहे का, सध्या संपूर्ण भारतात शशी थरूर हे नाव चांगलंच चर्चेत असलेलं दिसतंय। आता ते नक्की कशासाठी, तर काहीच दिवसांपूर्वी त्यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा होत्या। आता हे असं का, आणि मुळात हे शशी थरूर नेमके आहेत कोण, ते खरंच भाजपमध्ये जाऊ शकतात का, आणि काँग्रेसवर ते का नाराज आहेत, हे जरा आपण सविस्तर बघूया। शशी थरूर यांचा जन्म 9 मार्च 1956 रोजी लंडन, इंग्लंड इथे राहणाऱ्या एका भारतीय प्रवासी कुटुंबात झाला। हे एक प्रख्यात भारतीय राजदूत आणि राजकारणी आहेत, जे आंतरराष्ट्रीय राजदूत मंडळात लॉंग टर्म सेवा केल्यानंतर भारत सरकारमध्ये अधिकारी बनले। ते फिक्शन आणि नॉन फिक्शन दोन्ही पुस्तकांचे एक अत्यंत प्रतिष्ठित लेखक देखील आहेत। त्यांनी नवी दिल्लीतील दिल्ली विद्यापीठातून बॅचलर डिग्री घेतली आणि 1978 मध्ये वयाच्या 22व्या वर्षी त्यांना मॅसॅच्युसेट्स मधील मेडफोर्ड येथील टफ्ट्स विद्यापीठातील फ्लेचर स्कूल ऑफ लॉ अँड डिप्लोमसी मधून PhD मिळाली। त्यावेळी थरूर हे फ्लेचर स्कूल मधून डॉक्टरेट मिळवणारे सर्वात तरुण व्यक्ती होते आणि त्याच वर्षी नंतर ते स्वित्झर्लंड मधील जिनोवा येथील संयुक्त राष्ट्राच्या निर्वासितांसाठी उच्चायुक्तच्या कार्यालयात कर्मचारी सदस्य बनले। संयुक्त राष्ट्रांमध्ये राजनयिक म्हणून त्यांच्या 23 वर्षांच्या कारकिर्दीत थरूर यांनी विविध पदांवर काम केलं, ज्यात UNHCR सचिवालयाचे उपप्रमुख, शांती सेनेसाठी अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांचे विशेष सहाय्यक, महासचिवांचे कार्यकारी सहाय्यक आणि कम्युनिकेशन आणि सार्वजनिक माहितीसाठी अंडर सेक्रेटरी जनरल यांचा समावेश होतो। 2006 मध्ये थरूर यांची भारताचे महासचिव पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून निवड झाली। 2007च्या निवडणुकीत ते 7 उमेदवारांपैकी दुसऱ्या क्रमांकावर राहिले, ज्या निवडणुकीत दक्षिण कोरियाचे माजी राजनयिक आणि राजकारणी बान की मून यांनी विजय मिळवला। त्यांच्या पराभवानंतर थरूर यांनी संयुक्त राष्ट्र संघातून राजीनामा दिला आणि दुबईच्या अमिरातीमध्ये असलेल्या एका गुंतवणूक कंपनीचे अध्यक्ष बनले। 2009 मध्ये थरूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले आणि मे महिन्यात केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम येथील मतदारसंघातून लोकसभेची त्यांनी निवडणूक लढवली। त्यांच्या उमेदवारीला काँग्रेस पक्षाच्या केरळ शाखेच्या नेत्यांनी विरोध केला, जे त्यांना बाहेरील व्यक्ती मानत होते। तरीही थरूर त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्ध्यावर म्हणजेच भारतीय कम्युनिस्ट पक्षातील फरकानं विजयी झाले। निवडणुकीनंतर लवकरच त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्रालयात केंद्रीय राज्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं। तरीही त्या पदावरील त्यांचा कार्यकाळ 1 वर्षापेक्षा कमी काळ टिकला, कारण त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल आणि व्यावसायिक कारकिर्दीबद्दल ट्विट संदेश पाठवण्यासाठी ऑनलाईन मायक्रो ब्लॉगिंग सेवा ट्विटरचा मिसयूज केला। त्या मेसेजमुळे अनेक वाद निर्माण झाले, विशेषतः जेव्हा UPA सरकारच्या आर्थिक काटकसरीच्या उपायांची खिल्ली उडवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला। मंत्री असताना केरळच्या कोची शहरातील क्रिकेट संघात संशयास्पद रस असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला। एप्रिल 2010 मध्ये त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला। त्यानंतर थरूर लोकसभेत ऍक्टिव्ह राहिले। त्या काळात त्यांनी परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण या विषयांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या समित्यांवर काम केलं। ऑक्टोबर 2012 मध्ये थरूर यांना केंद्रीय राज्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा नियुक्ती मिळाली। त्यावेळी त्यांना ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मंत्रालयात नियुक्ती मिळाली। त्यांच्या दुसऱ्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत ते वादात सापडले, विशेषतः भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यानं हा वाद उद्भवला होता। 2014च्या सुरुवातीला झालेल्या सभागृहाच्या निवडणुकीत त्यांनी लोकसभेतील त्यांची जागा कायम ठेवली, पण संसदीय निवडणुकीत विजयी भारतीय जनता पक्षानं UPA सरकारला सत्तेवरून काढून टाकल्यानंतर
त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. जानेवारी 2014 मध्ये थरूर यांच्या तिसरी पत्नी सुनंदा पुष्कर यांनी त्यांच्यावर प्रेमसंबंध असल्याचा आरोप केल्यानंतर काही वेळातच ती नवी दिल्लीतील एका हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळली. मृत्यूचं कारण ड्रग्जचं अतिसेवन असल्याचं निश्चित झालं असलं तरी पोस्टमॉर्टम मध्ये तिच्या शरीरावर विविध जखमा देखील आढळल्या. पोलिसांच्या प्रदीर्घ तपासामुळे 2018 मध्ये थरूर यांच्यावर वैवाहिक क्रूरता आणि पुष्कर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला. 2021 मध्ये हे आरोप फेटाळण्यात आले. थरूर यांनी प्रभावी वक्ते म्हणून प्रतिष्ठा निर्माण केली आणि ते प्रतिष्ठित लेखकही आहेत. त्यांच्या सर्वात उल्लेखनीय नॉन फिक्शन पुस्तकांमध्ये रिझन्स ऑफ स्टेट पॉलिटिकल डेव्हलपमेंट अँड इंडियाज फॉरेन पॉलिसी अंडर इंदिरा गांधी, इंडिया फ्रॉम मिडनाईट टू द मिलेनियम, नेहरू द इन्व्हेन्शन ऑफ इंडिया, The Elephant, The Tiger and the Cell Phone, Reflection on India, The Emerging 21st Century's Power आणि पॅक्स इंडिया, इंडिया अँड द वर्ल्ड ऑफ द 21st सेंचुरी यांचा समावेश आहे. आता हे शशी थरूर नेमके काँग्रेसवरती का नाराज आहेत आणि ते भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा का होत आहेत, त्यावर त्यांचं मत काय आहे, या चर्चांना नक्की सुरुवात झाली कुठून, यावरही एक नजर टाकूया. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळच्या तिरुवनंतपुरम येथून 4 वेळा लोकसभेवर निवडून जाणारे खासदार शशी थरूर हे काँग्रेस पदश्रेष्ठींवर नाराज आहेत असं काही दिवसांपूर्वी म्हटलं जात होतं. तसंच त्यांनी पक्षश्रेष्ठींना थेट प्रश्न विचारला होता की पक्षात माझं नेमकं स्थान काय, माझ्यावर नेमकी कोणती जबाबदारी आहे. दरम्यान थरूर यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याची प्रशंसा केली होती. तसंच त्यांनी केरळमधील डाव्या पक्षाच्या धोरणाचं कौतुक केलं होतं. काँग्रेसनं आपल्या धोरणांमध्ये बदल करत मतपेटीच्या बाहेरचा विचार करून नव्या मतदारांना आकर्षित केलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्याचप्रमाणे शशी थरूर यांनी केंद्रीय मंत्री व भाजप नेते पियुष गोयल यांच्याबरोबर एक सेल्फी काढून तो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे त्यांच्या भाजपमध्ये एंट्री करण्याच्या चर्चांना चांगलीच बळकटी मिळाली. यावर त्यांनी त्यांचं मत काय व्यक्त केलं तर पक्षाबरोबर माझे वैचारिक मतभेद असले तरी मी कुठेही जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. यामुळेच ते भाजपमध्ये जाणार नसल्याचं तरी स्पष्ट झालंय. पण नेमके शशी थरूर काँग्रेसवर का नाराज आहेत तर याविषयी व्यक्त होताना माझ्याच पक्षातील काही लोक मला विरोध करतात, पण मी भारत आणि केरळच्या भविष्याचा विचार करूनच बोलतो. माझ्यावर कितीही टीका झाली तरी मी काँग्रेसशी एकनिष्ठ राहणार आहे. गरज पडल्यास पक्षानं दिलेली मोठी जबाबदारी स्वीकारण्याची माझी तयारी आहे असं म्हणत त्यांनी त्यांच्या भावना मांडल्या. यामुळे भाजपमध्ये त्यांच्या जाण्याच्या चर्चा जरी संपल्या असल्या तरीही काँग्रेस पक्षावरची त्यांची नाराजगी अजूनही संपलेली नाही. आता यावर काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं, शशी थरूर यांना खरंच काँग्रेसमधून डावललं जात होतं का? जर ते भाजपमध्ये गेले असते तर काय झालं असतं? ही नाराजगी पब्लिक झाल्यानंतर काँग्रेसच्या डोक्यात प्रकाश पडणार का? काँग्रेस शशी थरूर यांची दखल घेणार का? याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.